नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक माहिती, सरकारी योजना आणि शासन निर्णय यांची माहिती देणाऱ्या आपल्या माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की महाराष्ट्र शासनाने जे काही महाराष्ट्र नोंदणी कायदा दुरुस्ती अधिनियम 2023 हे लागू केला आहे आणि ते विधानसभा आणि विधान परिषद अशा दोन्ही ठिकाणी ते विधेयक मंजूर करून घेण्यात आले. हे विधेयक मंजूर करून घेतल्यामुळे आता तुकडेबंदी कायद्यावरती कशा पद्धतीने परिणाम होणार आहे, 1-2 गुंठे जमिनीची जी खरेदी जी थांबलेली आहे ती परत एकदा सुरू होणार आहे की त्या समोरील अडचणी आता मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत, याच सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका. अशाच पद्धतीचे व्हिडिओ, PDF, कायदेविषयक माहिती आपल्या व्हॉट्सॲपवरती मिळवण्यासाठी आपण आमचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करू शकता, ज्याची लिंक आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र नोंदणी कायदा दुरुस्ती अधिनियम 2023 हे लागू केला आहे आणि ते विधानसभा आणि विधान परिषदेत मंजूर करून घेण्यात आलं आहे. तर हे विधेयक समजून घेण्यापूर्वी आपण हे विधेयक आणण्याची गरज महाराष्ट्र शासनाला का पडली याची पार्श्वभूमी थोडक्यात आपण समजून घेणार आहोत. महाराष्ट्र राज्यात तुकडेबंदी कायदा अस्तित्वात असूनही जमिनीचे तुकडे पाडून दस्त नोंदणी करण्यात येत होती. याबाबत अनेक गैरप्रकार समोर आल्यानंतर अशा जमिनींची खरेदी विक्री करायची असल्यास जे काही संबंधित क्षेत्र आहे त्याचं रेखांकन म्हणजेच लेआउट करून घेऊन जिल्हाधिकारी असतील किंवा जे काही सक्षम प्राधिकरण असेल यांची मंजुरी घेणं बंधनकारक करण्यात आलं होतं आणि त्याचं परिपत्रकही महाराष्ट्र शासनानं जाहीर केलं होतं. जे हे परिपत्रक होतं ते रद्द करण्याचे आदेश माननीय उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने दिले होते. या निर्णयाविरोधात राज्य नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानुसार खंडपीठाच्या निर्णयाला 2 महिन्याची तात्पुरती स्थगितीही देण्यात आली आहे. त्यामुळे राज्य शासनाला दिलासा मिळाला होता. महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुप्रीम कोर्टात दाखल याचिका अधिक भक्कम व्हावी व निकाल सरकारच्या बाजूने लागावा याकरता महाराष्ट्र शासनाने नोंदणी अधिनियमामध्ये बदल करून आता महाराष्ट्र नोंदणी कायदा दुरुस्ती अधिनियम 2023 हे विधानसभा व विधान परिषदेत मंजूर करून घेतला आहे. आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की जे काही हे नवीन नोंदणी अधिनियम 2023 आणण्यात आला आहे यामध्ये कोणकोणते बदल झाले आहेत आणि या बदलांचा परिणाम आपल्या सर्वसामान्यांवरती काय होणार आहेत. आता मित्रांनो, जे काही 1-2 गुंठे खरेदी विक्रीचे व्यवहार हे बंद करण्यासाठी परिपत्रक निघालं होतं, ते चॅलेंज झालं. त्यावरती जे काही माननीय संभाजीनगर खंडपीठाचा निकाल आला की 1-2 गुंठ्याची खरेदी विक्रीचे व्यवहार पूर्ववत सुरू करावे, पण महाराष्ट्र शासनाला हे व्यवहार परत सुरू करायचे नव्हते. म्हणून त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केल्यानंतर त्यावरती स्टे ऑर्डर मिळाला आहे, जो की 2 महिन्यांचा आहे. तर याविषयी आपण पूर्वी व्हिडिओ बनवले आहे की तुकडेबंदी कायद्याचा नेमका काय आहे, तुकडेबंदी कायद्यातील हे जे काही परिपत्रक निघालं हे नेमकं काय होतं आणि आता जो काही सुप्रीम कोर्टाची कोर्ट ऑर्डर झाली आहे स्टेची, त्याचेही व्हिडिओ आपण यापूर्वी बनवले. तर ते सर्व कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी आपण तुकडेबंदीची संबंधित प्लेलिस्ट बनवली आहे, ती आपण व्यवस्थितपणे बघा. म्हणजेच आपल्याला जे काही तुकडेबंदी कायद्यातील खाचखळगे काय आहेत आणि आपण जर तुकडेबंदीचे 1-2 गुंठ्याचे व्यवहार केले तर आपल्यावरती काय परिणाम होऊ शकतात याची माहिती आपण यापूर्वी दिलेली आहे. ते व्हिडिओ आपण हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर त्याचा आपण जाऊन बघा तिथे. मित्रांनो, आता यापुढची जी काही भाषा आहे ती परिपत्रकातील आहे आणि थोडीशी कायदेविषयक शब्द असल्यामुळे आपल्याला समजण्यास अडचण होऊ शकते. त्याकरता आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि लक्षपूर्वक पहा, म्हणजे आपल्याला कोणतीही अडचण येणार नाही. आपल्या त्या संबंधीच्या प्रश्नांचं निराकरण होईल व आपल्याला कमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारण्याची गरज पडणार नाही. तर आपण नेमके आता जो काही महाराष्ट्र शासनाने नोंदणी कायदा दुरुस्ती अधिनियम 2023 हे जे काही विधानसभा आणि विधान परिषदेत मंजूर करून घेऊन याविषयीचे अधिनियम हे प्रसिद्ध करण्यात आले. आता त्यामधील तरतुदी काय आहेत ते आता आपण एक एक समजून घेऊया.
महाराष्ट्र नोंदणी कायदा 1908 मध्ये सुधारणा करून आता महाराष्ट्र नोंदणी कायदा दुरुस्ती अधिनियम 2023 मधील तरतुदी आता महाराष्ट्र शासनाने लागू करण्याचा निर्णय हा घेतला आहे। सर्वप्रथम जी काही आता मुख्य बाब असणार आहे ती म्हणजे जो काही नोंदणी कायदा आहे 1908 च्या कलम 18 मध्ये आता दुरुस्ती करण्यात आली आहे आणि त्यामध्ये 4 पोटकलम हे ऍड करण्यात आले। ते म्हणजे 18A, B, C आणि D ही पोटकलम आता जो काही नोंदणी कायदा आहे 1908 चा त्यामध्ये दुरुस्ती करून आता 2023 मध्ये जे काही बदल झाले आहेत ते या पोटकलमामध्ये करण्यात आले आहेत। आता या पोटकलमामध्ये दुरुस्ती केल्याचे परिणाम काय होणार आहेत आणि ही दुरुस्ती नेमकी काय आहे तेही आता आपण एक एक करून समजून घेऊया। मित्रांनो, ज्या वेळेस आपण जमिनीचे कोणतेही व्यवहार करतो, ज्यावेळेस कागदपत्र सादर केली जातात दुय्यम निबंधक कार्यालयाकडे, ती कागदपत्र असतील ती जी काही प्रतिबंधित असतील, अंमलात असलेल्या कोणत्याही केंद्रीय कायद्याद्वारे किंवा राज्य सरकारच्या कायद्याद्वारे त्यावरती कोणता प्रतिबंध नसला पाहिजे अशी दुरुस्ती केली आहे। त्यासोबत जे 18 मध्ये कलम B घातला आहे ते काय आहे तेही समजून घेऊया। केंद्र किंवा राज्य सरकारच्या मालकीच्या कोणत्याही स्थावर मालमत्तेच्या संदर्भात विक्री किंवा भाडेपट्ट्याने कराराद्वारे मालमत्तेच्या हस्तांतरणाशी संबंधित दस्तऐवज राज्य सरकार किंवा कोणत्याही अधिनियमाअंतर्गत स्थापन केलेले आहेत, यामध्ये ज्या काही कागदपत्रांची गरज असेल, रिक्वायरमेंट असेल, ती जो कोणी नोंदणी करण्यात येणारा अर्जदार असणार त्यांनी ते सादर करणं बंधनकारक करण्यात आलंय। त्यासोबतच आता कलम 18 मध्ये जे पोटकलम C घालण्यात आलंय ते काय आहे तेही बघूया। विक्री किंवा भाडेपट्ट्याने कोणत्याही केंद्रीय कायदा राज्यांतर्गत कोणत्याही सक्षम अधिकाऱ्याने कायमस्वरूपी किंवा तात्पुरती संलग्न केलेल्या कोणत्याही स्थावर मालमत्तेशी संबंधित असलेल्या मालमत्तेच्या हस्तांतरण संबंधित दस्तऐवज कायदा सध्या अंमलात आहे किंवा कोणत्याही न्यायालयाने किंवा न्यायाधिकाऱ्याने जर कोणतीही त्यावरती बंदी घालण्यात आली असेल किंवा कुठल्याही अटी शर्ती किंवा नियम लागू करण्यात आलेले असतील तर ते सर्व नियम आता या पोटकलमामुळे आता जे काही नोंदणी दुय्यम निबंधक आहे, जे काही अधिकार आहे त्यांना त्याचे अधिकार देण्यात आलेले आहे की जर ती कागदपत्रे नसतील, तशा परवानग्या नसतील तर ते जी काही नोंद आहे ती नाकारू शकतात किंवा ती करण्यास नकार देऊ शकतात। यामध्ये आता जे काही 18 मध्ये पोटकलम D आहे तेही आता आपण समजून घेऊया। या कायद्याअंतर्गत केलेल्या नियमांद्वारे राज्य सरकारने विहित केलेल्या कोणत्याही वर्णनाचा दस्तऐवज, म्हणजे जर राज्य सरकारने कोणता दस्तऐवज जर लागू केला किंवा कोणताही नवीन नियम जर आणला की हा दस्तऐवज कोणतीही खरेदी करताना कंपल्सरी असणार आहे तर तो सादर करणं त्या सदर जो काही खरेदी करणार आहे जमीन त्याला ते बंधनकारक असणार आहेत। तर मित्रांनो, आता आपण बघितलं की कलम 18 मध्ये जे काही 4 पोटकलम घातली आहे ती म्हणजे जो कोणी अर्जदार असेल, ज्याला जमीन खरेदी करायची असेल किंवा विक्री करायची असेल, अशा वेळेस जे काही दस्तऐवज असतील तर ते दस्तऐवज आपल्याला तिथं द्यावे लागतील। म्हणजेच मित्रांनो, आता येथे आपल्याला कुठेच आता 1-2 गुंठ्याचा उल्लेख आलेला नाही किंवा आपल्या आता डोक्यामध्ये विचार चालू झाले असेल तर इथे तर विचारलं नाही किंवा स्पेसिफिकपणे असं सांगितलं नाहीये की 1-2 गुंठ्याचे व्यवहार। पण मित्रांनो, ज्यावेळेस हे कायदा सरकारला का आणावा लागला की सुप्रीम कोर्टामध्ये जी याचिका प्रलंबित आहे, ज्यावरती स्टे मिळाला आहे, त्यामध्ये सरकारने जे काही परिपत्रक काढलं होतं 2021 रोजी, त्यामध्ये उल्लेख केलेला होता की जर आपल्याला 1-2 गुंठ्याचे जर व्यवहार करायचे असतील तर आपल्याला संबंधित जिल्हाधिकारी किंवा जे काही सक्षम प्राधिकरण आहे त्यांची मंजुरी आणि जे काही लेआउट रेखांकन जो काही नकाशा उतारा आपल्याला त्यासोबत जोडावा लागणार होता। आणि याच गोष्टीवरती जी काय हायकोर्टामध्ये औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर हायकोर्टामध्ये सरकारची बाजू कमकुवत झाली होती आणि तेच आता सुप्रीम कोर्टात प्रकरण आहे। आता त्यामधून वाचण्यासाठी सरकारने हे बदल आणले आहेत की ज्यामुळे आता आपल्याला जी काही कागदपत्र आहेत ती सादर करावी लागणार आहे। जर आपण सादर केली नाही तर सरकार किंवा जे काही निबंधक कार्यालयामधील अधिकारी असतील ते आपली रजिस्ट्री किंवा जे काही दस्त नोंदणी आहे ती नाकारू शकणार आहेत। आता मित्रांनो, जर ही सर्व कागदपत्रे नसतील तर जे काही नोंदणी अधिकारी आहेत ती आपली नोंदणी हे नाकारू शकणार आहेत। नोंदणी कायदा 1908 च्या कलम XVI मध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्या दस्तऐवजांची नोंदणी आणि नोंदणी न करण्याचा परिणाम आणि त्या संबंधीच्या या
बाबी आहेत त्यामध्येही आता सरकार बदल करणार आहेत. महाराष्ट्र नोंदणी नियम 1961च्या नियम 41(1)(x) मध्ये तरतूद केली आहे की नोंदणी करणाऱ्या अधिकाऱ्याने हे तपासले पाहिजे की दस्तऐवज ज्या उद्देशाने केले आहेत, जो काही व्यवहार आता दाखल केला जात आहे तो केंद्र किंवा राज्य सरकारच्या कोणत्याही विद्यमान कायद्याद्वारे प्रतिबंधित असल्यास आवश्यक परवानगी किंवा हरकत नाही हे स्वीकारण्यापूर्वी त्या अधिकाऱ्याने तपासायचं आहे आणि ती कागदपत्र सोबत जोडली आहे की नाही याची खात्री करायची आहे. तसेच नोंदणी महानिरीक्षक यांनी नोंदणी अधिकाऱ्याद्वारे महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ फ्रॅगमेंटेशन अँड कन्सॉलिडेशन ऑफ होल्डिंग्स ऍक्ट LXII ऑफ 1947 च्या कलम 8B च्या तरतुदीचं पालन सुनिश्चित करण्यासाठी 20/7/2021 रोजी एक परिपत्रक जारी केले आहे. तेच परिपत्रक मित्रांनो, ज्या परिपत्रकावरतून जे काही मान्य संभाजीनगर हायकोर्ट असेल यांनी तो निकाल सरकारच्या विरोधात दिलं होतं, तेच परिपत्रक वाचवण्यासाठी आता हा सरकार हा कायद्यामध्ये दुरुस्ती करत आहे, बदल करत आहे आणि तो लागू करत आहे. मुंबई उच्च न्यायालयाने 2022च्या रीट याचिका क्रमांक 2111 मध्ये दिलेल्या निकालात सदर कलम 44(1)(I) आणि सदर परिपत्रकात सादर अधिनियमाच्या कलम 34, 35 आणि 69च्या विरुद्ध असल्याने ते रद्दबातल ठरवलं होतं. म्हणजे जे काही परिपत्रक हायकोर्टाने रद्द केलं होतं त्या परिपत्रकाचा येथे उल्लेख आहे आणि त्यामधील तरतुदींचा येथे उल्लेख आहे. कलम 34 आणि 35 अंतर्गत चौकशीची व्याप्ती दस्तऐवज अंमलात आणणाऱ्या व्यक्तीचा आणि त्याची ओळखी पुरताच मर्यादित असल्याने मुंबई उच्च न्यायालयाने हे म्हटलं होतं. मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने या आदेशाला आव्हान देणारी विशेष रजा याचिका म्हणजे स्पेशल लीव्ह पिटिशन राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात दाखल केली असून ती आता सध्या प्रलंबित आहेत. म्हणजे त्या याचिकेवरती स्टे देण्यात आलेला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या वरील संदर्भित निकालाचा संदर्भात काही कागदपत्रांची नोंदणी नाकारण्याची तरतूद करण्यासाठी महाराष्ट्र राज्याने केलेल्या अर्जात या कायद्यात नवीन कलम 18A समाविष्ट करण्याचा सरकारला हितावं वाटत होता आणि तो बदल केल्यामुळे आता जी काही सरकारची बाजू आहे ती सुप्रीम कोर्टात भक्कम होणार आहे आणि हे नोंदणी होऊ नये म्हणून 1-2 गुंठ्याच्या नोंदणी होऊ नये म्हणून आता सरकारनं कायद्यातच बदल केल्या असल्यामुळं आता जी काही आव्हानं आहेत ती मोठ्या प्रमाणात आता सर्वसामान्य नागरिकांपुढे उभी राहणार आहे. ज्या जमिनींचं रेखांकन किंवा लेआउट किंवा कोणत्याही प्राधिकरणाकडून जर त्याला परवानगी नसेल तर अशा जमिनींची नोंदणी आता इथून पुढेही होणार नाही असा कायदाच महाराष्ट्र शासनाने आता आणला आहे. कोणत्याही केंद्रीय कायद्यात किंवा राज्य सरकारद्वारे कायद्यात प्रलंबित व्यवहार, विक्री करार म्हणजे सेल डीड, भेट करार म्हणजे गिफ्ट डीड, एक्सचेंज डीड, लीज डीड, कोणत्याही मालकीच्या मालमत्ता हस्तांतरित करण्याच्या वैधानिकरित्या अधिकार प्राप्त व्यक्तीशिवाय इतर व्यक्तीद्वारे उपक्रम इतर राज्यांनी केलेल्या सुधारणांच्या धर्तीवरच आता महाराष्ट्र शासनाने हे बदल आता आपल्या नोंदणी कायद्यामध्ये केलेले आहेत. आता हे बदल नेमके काय असणार आहेत आता ते आतापर्यंत बघितलं. आता हे बदल जे लागू केलेले आहेत ती कोणकोणती कागदपत्रे आहेत किंवा कोणते दस्तऐवज मागितले जाऊ शकतात किंवा हे कशा पद्धतीने लागू केलं आहे तेही आपण बघूया. मालमत्तेची पुरेशी ओळख पटवण्यासाठी, नोंदणीसाठी, दस्तऐवज स्वीकारण्यासाठी दस्तऐवजात संलग्न केलेल्या मालमत्तेचे वर्णन आणि कागदपत्रे, ही जी काही कागदपत्रे आहेत ती नियमानुसार विहित करण्याचा अधिकार राज्य सरकारला देण्याच्या उद्देशाने वरील कायद्याच्या कलम 21 मध्ये सुधारणा प्रस्तावित आहे आणि कलम 22 मध्ये परिणामरित्या सुधारणा देखील प्रस्तावित करण्यात आलेल्या आहेत. म्हणजेच मित्रांनो, जी काही आपली जमीन जागा असते तिची ओळख पटवण्याचे जे काही कागदपत्रे असतात, मग ती 7/12 असेल, लेआउट असेल, फेरफार उतारे असतील किंवा इतर जे काही कागदपत्रे असतात ती संबंधित कागदपत्रे जर आपण सादर केली नाहीत तर आता दुय्यम निबंधक अधिकाऱ्यांना आता असे अधिकार देण्यात आले की ती आपली जी काही जमिनीची खरेदी असेल, दस्त नोंदणी असेल ती आता नाकारू शकणार आहेत. तर मित्रांनो, आता जो काही नोंदणी अधिनियम दुरुस्ती कायदा 2023 हा तुकडेबंदी कायद्याशी संबंधित आहे आणि आता हा लागू झाल्यामुळे आता सर्वसामान्यांवरती कोणकोणते परिणाम होणार आहेत तेही आता आपण समजून घेऊया. आता हा कायदा लागू झाल्यामुळे 1-2 गुंठे दस्त नोंद नाकारण्याचा अधिकार हा दुय्यम निबंधक यांना
प्राप्त झाला आहे। यापूर्वी तसा अधिकार त्यांना नव्हता। 2 नंबरची जी महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे 1, 2, 3 गुंठे जमिनींची खरेदी विक्री करायची असल्यास संबंधित क्षेत्राचं रेखांकन म्हणजेच लेआउट करून जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकरणाची जी काही मंजुरी आहे ती बंधनकारक करण्यात आली आहे। त्यासोबतच मित्रांनो, जे काही प्रमाणभूत क्षेत्र होतं बागायती जिरायती जमिनी करतात त्यामध्ये कोणताही बदल हा सरकारने केलेला नाहीये। आता आपल्या समोर प्रश्न पडला असेल की प्रमाणभूत क्षेत्र म्हणजे काय, तर आपण याविषयी सविस्तर माहिती देणारे व्हिडिओ यापूर्वी आपण बनवले आहेत। ते आपण तुकडेबंदी प्लेलिस्ट मध्ये जाऊन बघू शकता किंवा आपल्याला आय बटन मध्ये ते व्हिडिओ मिळतील, तेथे जाऊन आपण ते व्हिडिओ बघू शकतात। आता चौथा सर्वात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे जिल्हाधिकारी किंवा सक्षम प्राधिकरणाची मंजुरी नसेल म्हणजेच लेआउट पाडलेलं नसेल किंवा जिल्हाधिकारी सँक्शन जर ते लेआउट नसेल तर 1-2 गुंठे जमिनीची खरेदी विक्री आता ही येथून पुढे महाराष्ट्रात होऊ शकणार नाही। म्हणजेच मित्रांनो, थोडक्यात जो काही परिपत्रक महाराष्ट्र शासनाने काढलं होतं तुकडेबंदीचे 1-2 गुंठ्याचे व्यवहार होऊ नये म्हणून, ते सुप्रीम कोर्टात चॅलेंज झालं आणि आता ते परिपत्रक वाचवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने कायद्यातच आता दुरुस्ती केली आहे। त्यामुळे तुम्ही जर 1-2 गुंठे जमिनीचे व्यवहार करण्याचा जर प्रयत्न करत असाल तर मित्रांनो, ती जमीन सँक्शन आहे का, जर सँक्शन असेल जिल्हाधिकारी जे काही सक्षम प्राधिकरण असतील, टाउन प्लॅनिंग असेल यांची मंजुरी आहे का हे तपासूनच आपण जमिनीचे व्यवहार करावे। कारण आता कायद्यातच दुरुस्ती झाल्यामुळे आता येथून पुढे महाराष्ट्रामध्ये 1-2 गुंठ्याचे व्यवहार हे होणारच नाही। जर सुप्रीम कोर्टाने सरकारच्या विरोधात जर निकाल दिला तर थोडीफार शाश्वती आहे की 1-2 गुंठ्याचे व्यवहार सुरू होतील, पण आता महाराष्ट्र शासनाने मूळ कायद्यातच जर बदल करून घेतला आहे तर आता 99% निकाल हा सरकारच्या बाजूने लागू शकतो। 1% निकाल हा जर सुप्रीम कोर्टाने जर त्या विरोधात निकाल दिला तरच सरकारच्या विरोधात जाण्याची ही शक्यता असणार आहे। तर मित्रांनो, आपण जे काही तुकडेबंदीच्या विरोधात जर व्यवहार करणार असाल तर माझं सजेशन आहे की आपण तो व्यवहार करू नये किंवा जे काही आपले कायदेविषयक माहिती देणारे आपले जर ओळखीचे कोणी असतील किंवा वकील असतील तर यांचा कायदेविषयक सल्ला घेऊनच आपण पुढे जा। तर मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेतला आहे की महाराष्ट्र शासनाने नोंदणी अधिनियम 2023 मध्ये जे काही बदल केले आहेत ते बदल लागू झाल्यामुळे आता आपल्यावरती कशा पद्धतीने परिणाम होणार आहेत या विषयाची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतली आहे। आणि आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल अशी मी आशा करतो। आपण माहिती असायलाच हवी आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असेल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। त्यासोबतच आपल्याला व्हॉट्सॲप टेलिग्रामवरती जर आमचे व्हिडिओज PDF कायदेविषयक माहिती जर हवी असेल तर आपण आमचा व्हॉट्सॲप ग्रुप ही जॉईन करू शकतात। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।